माझं भक्ती संगमात घेऊन गेली। पुष्प सुशोभित दालनात तू, अखंड भक्तांच्या गोतावळ्यात तू, तुझी काळी प्रतिमा आज मजला प्रकाश वाटा देऊन गेली। माऊली माऊली गजर माऊलीचा माझं भक्ती संगमात बुडवून गेली। महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन वर्ष दुसरे बारामती सायकल ग्रुपतर्फे आयोजित यावर्षी या सायकल संमेलनासाठी महाराष्ट्रभरातून तब्बल 4000 पेक्षा जास्त सायकलिस्ट आज पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत। उमरत सायकल रायडर वारकरी तर चालत येतात, परंतु आम्ही सायकलवर येतो। बारामतीवरून या ठिकाणी आम्ही आज सायकलवर आलो, खूप चांगलं वाटलं। बारामती ते पंढरपूर असा प्रवास आहे, जवळजवळ 130 ते 140 किलोमीटरचा प्रवास आहे आणि तो पूर्णपणे आम्ही साधारणपणे 5 ते 5.5 तासात कंप्लीट करतो। आम्ही आज पंढरपूर वारीसाठी जवळजवळ 350 सायकलिस्ट नाशिकहून काल निघून संध्याकाळपर्यंत पोहोचलेला आहे। मधून आलो, भुईंजसारख्या छोट्या गावातून आम्ही एक 10-12 जण दर मागच्या वर्षी पण आलो होतो। आम्ही सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथून आलो आहे। हे आमचं वारीचं दुसरं वर्ष आहे। आम्ही सायकलिंग फिटनेससाठी करतो। आमचं ब्रीदवाक्य आहे, सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा। आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नाशिकहून पंढरपूरच्या 2023 सायकल वारीसाठी पंढरपूरला पोहोचलेलो आहोत। बारामती सायकल क्लबमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सभासद आहेत। महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून येणारे सायकलिस्ट इथं पंढरपूरमध्ये एकत्र येतात आणि सायकलिंग करतात। कोरोना काळात लोकांना जाणवलं की सायकलिंग आणि हेल्थ किती महत्त्वाचं आहे। आतापर्यंत खूप सायकल राईड झाल्या, त्यातली ही खूप भारी सायकल राईड आहे, कारण का तर ह्या सायकल राईडमध्ये खूप एक्सपिरियन्स घेतला। 100हून अधिक लेडीज आमच्या सायकल वारीमध्ये आहेत। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे वारीला आलो आहे इथे, आणि वारी करताना मला खूप आनंद झाला। आणि मी पंढरपूर वारीमध्ये सायकलवर आलेलो आहे। नाशिकवरून तर पंढरपूरला सायकलवर आलो इथे। मी एक दिव्यांग असून सुद्धा तर नाशिक ते पंढरपूर वारीला सायकलवर आलेला आहे। निसर्गात आपल्याला जर व्यवस्थित चांगलं राहायचं असेल निरोगी, तर आपल्याला सायकलिंग हे उत्तम माध्यम आहे। सायकल वारीमध्ये 18 वर्ष ते 85-80 वर्षापर्यंतचे सगळे लोक आहेत। 3 जनरेशन बरोबर आहोत आम्ही। आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत वारीसाठी। आम्ही खूप एक्साइटेड आहोत पंढरपूर सायकल वारी करण्यासाठी। आमचं पंढरपूर सायकल क्लब आहे। गेले शेकडो वर्ष पंढरपूरची वारी भरती, आषाढी वारी, त्यासाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून जवळजवळ कानाकोपऱ्यात सर्व वारकरी येतात। तीच संकल्पना आम्ही आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल वारी सगळ्यांना घडावी म्हणून आम्ही महाराष्ट्रातले सगळे सायकल क्लब एकत्र करून आषाढी एकादशीच्या आधी 1-2 आठवडे आम्ही ही सायकल वारीची संकल्पना मांडली। त्याला या सगळ्या सायकल क्लबनी साथ दिली, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। भारतभर सगळे प्रांत यू नेम इट आणि मी तिथे सायकल केलेली आहे। आणि हे फलटण ग्रुप बरोबर आज मी पंढरपूरच्या सायकल रॅलीला आलेली आहे आणि इथला अनुभव फारच चांगला होता। ते रिंगण सायकलचं आणि किती लोक सायकलला आले होते, म्हणजे सायकलची जागृती झालेली आहे। तरुण मुलं त्या सायकलमध्ये आलेली आहेत, याचा मला फार आनंद आहे।
महाराष्ट्रातले 1,500 ते 2,000 लोक सायकलिस्ट खूप लांबून आलेत. म्हणजे काही लोक 400 किलोमीटरने आले आहेत, काही 300, काही 200, तर आम्ही 130 किलोमीटर. 1,500 लोक पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत. आणि रिंगण हे म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं होतं आणि अनुभवलं, आणि ते सायकलचं, तर ते मला खूप छान वाटलं. आमचा सगळ्यांचा अनुभव अतिशय सुंदर आणि खूप छान होता. आजची राईड अमेझिंग होती. सगळा थकवा निघून गेला आणि जे रिंगण होतं, जे की त्याचा एक्सपिरियन्स होता, एकदम अमेझिंग होता. तर आज आम्ही पंढरपूरला आलो आहे आणि आम्ही रिंगण घातलं आहे आज. म्हणजे जसे आपली वारकऱ्यांची जी परंपरा होती की सगळे वारकरी येऊन रिंगण घालायचे, तसं आम्ही महाराष्ट्राचे सर्व सायकलिस्टनी रिंगण घातलंय. जे आज आम्हाला पंढरपूरमध्ये इतकं उत्साहित वातावरण मिळालं की येणाऱ्या 365 दिवसासाठी आम्हाला ऑक्सिजन मिळालं, ही खूप आनंदाचे वाटले की याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी मोठी व्हावी हीच आम्हाला अपेक्षा आहे.